आई तुळजाभवानी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपण निर्धार नवपर्वाचा वैचारिक मंथन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सर्व उपस्थित असलेले मान्यवर व माझ्या पक्षातील माझ्या परिवारातील बंधू भगिनींनो, मला आता अचानक बोलायला लावलं तरी सुद्धा मी बोलणार, कारण का ज्या शिबिरासाठी आपण आतुरतेने वाट बघत होतो, एकत्र येऊन बोलण्यासाठी जी वेळ पाहत होतो त्या वेळेसाठी ही वेळ आपल्याला पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेबांनी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे. माननीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा यांचं योगदान काय हे ऐकतानाच मनाला वेदना होतात. माझा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 वर्षापूर्वी जरी प्रवेश झाला असेल, जेव्हा लहान होते तेव्हापासून अजितदादा काय राज्यात काम करतात हे पुणे शहरालाच नाही महाराष्ट्राला सांगण्याची गरज लागली नाही. माननीय अजितदादा पक्षातल्या लोकांवर किती प्रेम करतात, लोकप्रतिनिधींवर किती प्रेम करतात आणि जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावर किती प्रेम करतात, याचं उत्तर तुम्ही इथे सगळे जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परिवार आहात. मधल्या काळामध्ये मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही वेळ आपल्याला बघावी लागेल, परंतु सत्तेच्या समीकरणासाठी, आपल्या लोकांच्या भवितव्यासाठी, आपल्या सोबत येणाऱ्या आमदारांच्या मतदारांच्या विचारासाठी माननीय अजितदादांनी हा निर्णय घेतल्यानंतर दुपारी 2 वाजता जेव्हा बातमी आली तेव्हाच ठरवलेलं की येस, आपण दादांसोबत आहोत, कारण का दादा हे महाराष्ट्राचा विचार करणारे, विकास करणारे, मुख्यमंत्री म्हणून पुढचे राहणारे अजितदादा आहेत. खरं तर अजितदादा या आधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, का झाले नाहीत, काय कारण होती, कोणाला दोष आरोपपत्र देण्यात दादांनी आपला वेळ घालवला नाही. मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, माझ्या या आक्रमक बोलण्याच्या ह्याच्यामध्ये दादांनी मला बोलवून सांगितलं, ताई, कुठल्याही लोकांना दुखावेल असा शब्द आपल्या तोंडातून जाता कामा नये. तेव्हा मला माननीय अजितदादा किती संवेदशील आहे. नाहीतर एखादा आपल्याला समोरनं कार्य आले की अरे तर स्वाभाविक आहे, होणं गरजेचं असतं, परंतु माननीय अजितदादांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा राजकारणातलं खमकं नेतृत्व, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे माननीय अजितदादा. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे इथे, की जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा मी मोठ्या साहेबांना भेटायला गेले होते. माझ्यासोबत माझे पती होते आणि 2-3 आम्ही कार्यकर्ते, माझे बंधू होते. जी लोक म्हणतात आत्ता की माननीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काय केलं, त्यांनी मोठ्या साहेबांकडेच जावं, कारण का तेव्हा मी आई जगदंबेची शपथ घेऊन सांगते, खोटं सांगणार नाही, मोठे साहेब त्यावेळी मला स्वतः बोलले की माझा प्रवेश झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलते की अजित खूप काम करतो, त्याची सकाळ ही भल्या पहाटे होत असते, आणि हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये ती एक ऊर्जा होती. हा आत्ता मला तो प्रसंग आठवला. म्हणजे
माननीय अजितदादा पक्षासाठी काम करत असताना त्यांनी प्रसिद्धीसाठी कधी ते पुढे आले नाहीत. मी केलं, मला घ्या असं कधी म्हणले नाहीत. म्हणून आत्ताचे मी त्यांच्यासाठी नवीन असेल पक्षामध्ये, पण राजकारणामध्ये जुनी आहे की ज्या नेतृत्वाने आपल्याला न्याय दिला, ज्या नेतृत्वाने आपल्याला बरोबर घेतलं. धनंजय मुंडे साहेब भाऊंनी सांगितलं आता की आत्ता जर ते हेलिकॉप्टर पाठवलं नसतं तर ते जेलमध्ये असते. अशा नेतृत्वाला बोलताना खरं त्यांनी 10 विचार करायला पाहिजे. असो, राजकारणामध्ये खूप लोकांना नीतिमत्ता कमी असते. सगळेच माननीय अजितदादा होऊ शकत नाही, हेही तितकं सत्य आहे. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षा यांनी सविस्तर संघटनेच्या बाबतीत पण सांगितलं. त्या बाबतीत होत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे की माननीय अजितदादांना जर राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघायचं असेल तर आपल्याला माननीय अजितदादांनी केलेलं काम हे घरापर्यंत पोहोचवणं तर गरजेचंच आहे. परंतु आपणही ती सुरुवात स्वतःपासून करून लोकांमध्ये ते काम आपलं रुजवून लोकांचं मतदान घेऊन लोकप्रतिनिधी निवडून आणणं गरजेचं आहे. तेवढे आमदार निवडून आणणं गरजेचं आहे. तेव्हा आई जगदंबेच्या शपथ घेऊन की माननीय अजितदादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. हे तुमचं आमचं काम आहे. आपण बोलणार, भाषण करणार, आपण इथून जाणार आणि आपण काम काहीच करणार नाही. ज्या ज्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जिथे जिथे आपल्या सगळ्यांची ताकद आहे त्या सगळ्या ताकदीला आपल्याला सोबत घेतलं पाहिजे. ती ताकद जेव्हा वाढेल, जेव्हा लोकप्रतिनिधी आपले वाढतील, जेव्हा आमदार वाढतील, तेव्हाच हे अनेक वर्ष जे स्वप्न ज्या कोणी लोकांनी थांबवलेलं होतं त्यांना आपल्याला मात करता येईल, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. मी संघटनेमध्ये काम करत असताना मी स्वतः नगरसेविका म्हणून जेव्हा झाले तेव्हा सगळ्यांना सोबत घेणं फार गरजेचं आहे. आपल्या दादा तुमच्याकडं युवती फार आशेने काम येतात, इव्हन महिला सुद्धा फार आशेने येतात. कारण का तुम्ही जेव्हा शपथ घेतली, सरकारला सपोर्ट करण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला, माननीय अजितदादांनी महिलांची मीटिंग बोलवली म्हणून दादा त्यावेळेला आदल्या दिवशी निरोप देऊन 500 ते 800 महिला तिथे आल्या होत्या. त्या फक्त माननीय दादांनी मीटिंग बोलवली आहे त्याच्यासाठीच आल्या होत्या. मला इथं प्रत्येकाला सांगायचे की आपण अजितदादांचे मावळे आहोत असं प्रत्येकाने स्वतःच्या मनात रुजवा. माझ्याकडे बघून कोण पक्षात येणार नाही, कुणाकडे बघून कोण पक्षात येणार नाही. आपण किती जरी काम केलं तरी आज जी आपल्याला महाराष्ट्रात किंमत आहे, आज फक्त कोणत्याही जरी आपण ऑफिसमध्ये गेलो सरकारी, अजितदादांचं नाव घेतलं ना तर जे काम 10 दिवसात व्हायचंय किंवा जे होणार नाहीये ना ते 2च दिवसात होतो. हे आपण विसरता कामा नये. आज आत्ता आपला अटीतटीचा सामना आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहणं गरजेचं आहे. महिलांची आपली जास्त जबाबदारी आहे, युवतींची जास्त जबाबदारी आहे. पुरुष त्यांचे त्या पद्धतीने काम करत राहतात. जेवढे मंत्री आहेत तेवढ्या मंत्र्यांची सगळ्यांची कामं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची. आपण ती करण्यास कमी पडतो असं माझ्यासह मी सगळ्यांना सांगते. मी कुणाला त्याचा ब्लेम देणार नाही. आपल्याला ज्या काही आपल्या त्रुटी आहेत त्या भरून काढायच्या आहेत. आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं आहे. तरच ही संघटना माननीय अजितदादांना जशी अभिप्रेत आहे तशी आपण करू शकतो. दादांना प्रशासकीय सरकार चालवण्याचा हातखंडा आहेच, परंतु संघटना चालवण्याचं कौशल्यही त्यांच्याकडे आहे. कारण का एखादा पदाधिकारी कुठे काय करतो हे दादांना सांगायची गरज नसते, दादांना मोघम सांगायची गरज नसते. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण का माझ्या आधीपासून तुम्ही सगळे या पक्षामध्ये 15 वर्ष, मी फक्त 2च वर्ष झालेली आहेत. परंतु त्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादांसारखं नेतृत्व नाही. हे मी ठामपणे का सांगू शकते, कारण का मी जे आधी ज्यांच्यामध्ये काम करत होते, भेटायचं तर वेळेचं सोडूनच द्या, कामाचाही पत्ता नसायचा. परंतु जेव्हा माननीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सकाळी 7 वाजता बोलवतात
तेव्हा माझ्यासारख्याच्या काळजात दडकीच भरते की 7 वाजता हे कसे काय आपल्याला बोलवतात म्हणून. परंतु आपल्याला 7ला बोलवल्यानंतर 6:45 वाजता माननीय अजितदादा उभे असतात, सगळ्यात आपला डेटा घेऊन. आपण बाहेर काय बोलतो, आपण काय काम करतो, काय नाही करत, इत्यभूत ही माहिती घेणारे माननीय अजितदादा आहे. मग त्या अजितदादांना ते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्याला आपले 10 हात तयार करावे लागणार आहेत आणि 100 हत्तीचं बळ घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहेत. सगळंच दादा सगळ्यांकडेच लक्ष देऊन किंवा प्रत्येकाची मनधरणी किंवा काही आपल्या ज्या काही वैयक्तिक अडचणी असतात ते पूर्ण त्याच वेळेला होतील असं नाही. परंतु जी काही दादांना चिठ्ठी दिलेली असते मुद्द्यानिशी, त्याची शहानिशा करूनच दादा आजपर्यंत तुम्हा आम्हाला न्याय देत आलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनी आहेत, युवती आहेत, मी पुन्हा सांगते की आपली जबाबदारी आहे. दादा तिकडचीही जी काही लोक आहेत, जरी ज्यांना अजूनही म्हणजे त्यांना ते संभ्रम अवस्थेत आहे तिकडे जाऊ का इकडे जाऊ, परंतु 100% तिकडे जेवढी जी लोक आहेत दादा ती सगळी तुम्हाला मानणारी लोक आहेत. परंतु जी काही मोठ्या साहेबांबरोबर काम केलेले असतात, एक कसं जायचं या विचाराने फक्त आलेली नाहीयेत. परंतु त्यांनी जर अजितदादा नाव काढलं तर एकही शब्द बोलत नाहीत. आपलंच जाऊ द्या, इतर पक्षातल्या माझी जी मैत्रीण आहे सुषमा अंधारे, काँग्रेसची मैत्रीण आहे संगीता तिवारी, जेव्हा आपण महाविकास आघाडीमध्ये एकत्र होतो, बाहेर गेल्यानंतर ते माननीय अजितदादांवर चकार शब्द काढत नाहीत. कारण का त्यांनाही दादांनी प्रचंड मदत केलेली आहे हे त्या मला सांगतात. आणि त्या ऋणातनं की आम्ही दादांवर जरी सरकारवर टीका करत असताना बाकीच्यांवर करतील परंतु अजितदादांवर करत नाही. कारण का अजितदादांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व तेवढं खमकं आहे. मला या शिबिराच्या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण ज्यांना आपल्या सगळ्यांना अध्यक्षांनी निमंत्रित केलेलं आहे, आपण प्रत्येक जण महत्वाचे आहात. प्रत्येक जणाला बोलता नाही आलं म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुमच्यामध्ये एक दुसरी कला, दुसरी ताकद असते, संघटन असते, बोलणं असतं. तुम्ही तुमच्या भागामध्ये चांगलं काम करत असता. त्या कामाचा आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणा करून येणाऱ्या काळामध्ये माननीय दादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपणही शांत बसायचं नाही, ही शपथ सगळ्यांनी घ्या आणि त्या पद्धतीने संघटनेचं काम जोरात चांगल्या पद्धतीने करा. संघटनेचं काम करता करता निवडून येणं फार महत्वाचं आहे हेही लक्षात ठेवावं. कारण का जर तुम्ही ती मॅजिक फिगर जर आपण गाठू शकलो नाही तर आपल्याला आपल्या स्वप्नांच्या मध्ये अडथळा निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर संवाद आणि चर्चा करायला दिली याच्याबद्दल मी आयोजकांचे, अध्यक्षांचे, सर्व मंत्रिमंडळाचे, माननीय दादांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.